नमस्कार मित्रांनो, आज आपण भाजणार आहोत काजू. तर आपण गावाला गेलो होतो आणि गावावरून आपण सुक्या बिया घेऊन आलेलो काजूच्या. ते आज आपण पनवेलमध्ये भाजणार आणि खाणार. तर तुम्हाला दाखवतो कशा भाजायच्या असतात ह्या आणि ह्याला किती वेळ लागतो भाजायला आणि कसं फोडायचं त्यातला अखंड गर, ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. जास्त नसतं ते ठेवायचं, ते लांब ठेव. तर आता आपण पहिले चूल पेटून घेतलेली आहे. चुलीसाठी मगाशी आपण आपल्या सोसायटीतनं लाकडं घेऊन आलो. तर हे बघा मित्रांनो, हे काजू आहेत, ह्या बिया आहेत बोलतो आपण त्याला. आता ह्या बिया आपण चुलीवर शेकून घेणार. हे बघा, बिया सुकलेल्या आहेत, त्यामुळे लगेच त्याला आग लागायला लागली आहे. हा धूर चालू झाला. धुरानंतर लगेच ह्या पेट घेतात. थोडं लांबूनच करायचं असतं हे, कारण की याच्यामध्ये जो चीक असतो तो जर उडला अंगावर तर त्याचे फोड येतात भाजल्यासारखे आणि ते डाग पण राहू शकतात. तर त्यामुळे थोडं लांबूनच काजू भाजायचे. त्यासाठी एक काठी घेऊया आपण मोठी, ते हलवायला. एकदा काजू व्यवस्थित भाजून झाले की आपण हे पलटी मारायचे आणि ते भिजवायचे, म्हणजे आतून कोळसा होणार नाही. थोडं मध्ये मध्ये जरा ढवळत राहायचं. आता आपण हा जुगाड केलेला आहे इथे. फुटायला लागलं तर ओले वाटतात ना. थोडेसे झाले असते. काढा तिकडे बाजूला. तर एक 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर आपण एक पलटी मारून घेणार आहे. आता हे पण भिजवूयात. आपण आता भिजून घेऊयात. सुकलेले असल्यामुळे कसं हे गरम असतात आणि गरमच आपल्यात ते शिजून निघतात काजू. आपली एक बॅच झाली, आपण दुसरी बॅच ठेवूया. नाही, मला ती ज्वाळा पुढे करायची होती. तर पण हार्डवेअरमधून तारेची जाळी आणली होती, त्याच्यावर आपण भाजून घेतोय. गावाच्या ठिकाणी प्रॉपर पत्र्या असतात भाजण्यासाठी.
आपण हे परत मगाच्यासारखं मध्ये मध्ये हलवून घेऊया. काजू असे भाजून खाण्यामध्ये वेगळीच मजा असते. तर तुम्ही पण जर कोकणात जात असाल किंवा तुमचं गाव असेल तिकडून आणून तुम्ही भाजू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजे किती फ्लेम असतं, याच्यावर पूर्ण तेल असतं, ते खूप फ्लेमेबल असतं, म्हणजे ज्वलनशील असतं. बरोबर ठीक. थोडा घाम निघाला मित्रांनो सगळं काढताना. तुला दिसत असेल तुम्हाला मग घामाघूम झालं, आंघोळच झाली. तर गाईस एकदम मस्त आहे. तर मित्रांनो आपण आता भाजलेले काजू फोडणार आहे. थोडे थंड झाल्यानंतर आपण फोडायला घेणार आहे. हे व्यवस्थित जर भाजले असतील तर पटापट फुटून निघतात. एक फोडायची पण एक कला असते. जर तुम्ही हा काजू घेतला आणि वरचं हे त्याचं टोक असतं, असा काजू आहे, वरती जिथे तो लागलेला असतो त्या ठिकाणी जर तुम्ही हातोड्याने हळूहळू जर मारलं तर अशी दोन बकलं अशी पटकन बाजूला होतात. त्यातनं असा काजू बाहेर येतो. हाताने एक काढा. त्याच्यावरती अजून एक असं एक साल असतं, ते आपण सोलून खायचं. खूप सुंदर आहे खायला. घरी भाजून खाण्यामुळे तर मजाच वेगळी असते. जरा खरपूस अशी मस्त चव येते त्याला. चला तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया आपण पुढच्या वेळेत अशाच नवीन काही ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.